नमस्कार मित्रांनो, मी प्रसाद नागरगोजे. मित्रांनो, तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची अपडेट घेऊन आलेलो आहे. मित्रांनो, पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 19वा हप्ता उद्या दिनांक 24 फेब्रुवारी 2025 रोजी दुपारी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती वितरित करण्यात येणार आहे. देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते बिहारच्या भागलपूर येथून एका नियोजित कार्यक्रमादरम्यान शेतकऱ्यांच्या खात्यावरती डीबीटी अंतर्गत हे पैसे वितरित केले जाणार आहेत. आणि मित्रांनो, याच योजनेची समान योजना म्हणजेच राज्य शासनाच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेली नमो शेतकरी महासन्मान निधी योजना, या योजनेचा सुद्धा 6वा हप्ता वितरित केला जाणार आहे का, अशा पद्धतीचे प्रश्न शेतकऱ्यांच्या माध्यमातून विचारले जात आहेत. बऱ्याच शेतकऱ्यांनी कमेंट करून अशा पद्धतीची विचारणा केलेली आहे. पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या 19व्या हप्त्यासोबत नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 6वा हप्ता वितरित केला जाणार आहे का? तर मित्रांनो, याच्या संदर्भातली महत्त्वाची माहिती तुमच्या समोर घेऊन आलेलो आहे. नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 6वा हप्ता उद्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती येणार आहे का, याच्या संदर्भातली सविस्तर अशी माहिती तुम्हाला समजून सांगण्याचा मी प्रयत्न करणार आहे. त्यासाठी हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन आलेले असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच समोर येणाऱ्या बेल आयकॉनवर क्लिक करून ऑल नोटिफिकेशन क्लिक करायला विसरू नका, म्हणजे आमच्या अशाच नवनवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचत राहतील. तर चला मित्रांनो, सविस्तर माहिती जाणून घ्यायला आपण सुरुवात करूया. तर मित्रांनो, एकंदरीत जर पाहायला गेलं तर पीएम किसान सन्मान निधी योजनेचे जवळजवळ 18 हप्ते आतापर्यंत शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती वितरित करण्यात आलेले आहेत. आणि याच योजनेच्या धर्तीवर राज्य शासनाने अशाच पद्धतीने लाभ देणारी नमो शेतकरी महासन्मान निधी योजना गेल्या 1 वर्षापासून सुरू केलेली आहे. मित्रांनो, या योजनेच्या अंमलबजावणीमध्ये या योजनांच्या संपूर्ण GR मध्ये पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या प्रत्येक हप्त्यासोबत या सुद्धा योजनेचा प्रत्येक हप्ता वितरित केला जाईल, अशा पद्धतीची माहिती देण्यात आलेली होती. मात्र आतापर्यंत बऱ्याच वेळा असं झालेलं नाही. पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या हप्त्यासोबत नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता हा शेतकऱ्यांच्या खात्यावरती आलेला नाही. तर बऱ्याच वेळा असं करण्याचा देखील प्रयत्न केला. राज्य शासनाच्या माध्यमातून पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या हप्त्यासोबत दुसरा आणि तिसरा हप्ता म्हणजेच फेब्रुवारी 2024 मध्ये जे 2 हप्ते शेतकऱ्यांना वितरित केले होते, अशा पद्धतीचा प्रयत्न राज्य शासनाच्या माध्यमातून करण्यात आला होता. मात्र पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या हप्त्यासोबत जे 2 हप्ते शेतकऱ्यांना वितरित केले, त्या हप्त्यांच्या पैशापासून बरेच शेतकरी वंचित राहिलेले होते. म्हणजेच केंद्र शासनाकडून पीएम किसान सन्मान निधी योजनेचा नवीन पात्र असलेल्या शेतकऱ्यांचा डाटा राज्य सरकारकडे पाठवला जातो आणि त्यानंतर राज्य सरकारच्या माध्यमातून नवीन पात्र झालेल्या लाभार्थ्यांना नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा पुढील हप्ता वितरित केला जातो. तर मित्रांनो, एकसोबत हे दोन्ही योजनांचे हप्ते वितरित करत असताना बऱ्याच शेतकऱ्यांना अडचणी आल्या. बरेच शेतकरी नमोच्या हप्त्यापासून वंचित राहिले. परत एकदा मित्रांनो, परळी येथून पीएम किसान सन्मान निधी योजनेचा हप्ता वितरित झाला. या हप्त्यासोबत देखील नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता वितरित करण्यात आलेला होता. त्यावेळी सुद्धा असंच झालेलं होतं. त्यामुळे सध्या तरी राज्य शासनाच्या माध्यमातून पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या हप्त्यासोबत नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 6वा हप्ता वितरित केला जाणार नाही. राज्य शासनाच्या माध्यमातून जवळजवळ 2000 कोटीच्या निधीची तरतूद करावी लागणार आहे आणि ती राज्य शासनाच्या माध्यमातून आतापर्यंत देखील केलेली नाही. निधी अभावी असो किंवा नवीन पात्र झालेल्या शेतकऱ्यांमुळे असो, पण या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या हप्त्याला थोडासा विलंब लागणार आहे. तर मित्रांनो, आता नक्की नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता वितरित कधी केला जाईल, याच्याबद्दलची थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करूया. मित्रांनो, 3 मार्च पासून राज्य सरकारचं उन्हाळी अधिवेशन सुरू होणार आहे. तर मित्रांनो, या उन्हाळी अधिवेशनामध्ये 10 मार्च रोजी राज्याच्या अर्थमंत्र्यांच्या माध्यमातून अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे. मित्रांनो, या अर्थसंकल्पामध्ये नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या निधीची तरतूद केली जाईल आणि हा जो निधी आहे तो संपूर्ण निधी 10 मार्चच्या नंतर म्हणजेच मार्चच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती वितरित केला जाईल. तर मित्रांनो, अशा पद्धतीची नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या संदर्भातली महत्त्वाची माहिती होती. जर तुम्हाला मी दिलेली माहिती आवडली असेल तर माझ्या या व्हिडिओला एक लाईक नक्की करा. तसेच तुमच्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.